पुण्यात चाललंय तरी काय? दिवसाढवळ्या सराफ दुकानावर दरोडा. प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून 25 तोळं सोनं लंपास. महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी पाहता मुंबई कॅपिटल म्हणून पुण्याचा उल्लेख केला जातो. हत्या, दहशत, अपघात, महिलांवरील अत्याचार, चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी पुणे शहर हादरून जात आहे. पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई देखील करण्यात येते आहे. मात्र पोलिसांच्या कारवाईवर समाधान होत नसल्याचं दिसून येत आहे. कारण पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. त्यातच आता पुण्यातील एका ज्वेलर्स दुकानातून दिवसाढवळ्या 20 ते 25 तोळे सोनं लुटून नेल्याची घटना, धक्कादायक घटना समोर आली. आणि विशेष म्हणजे आरोपींनी चक्क प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकल्याचं प्रथमदर्शनी तपासातून समोर आलं आहे. पुणे शहरातील धायरी भागात असलेल्या श्री ज्वेलर्सवर 3 दरोडेखोरांनी काही वेळापूर्वी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विष्णू दहिबाळ यांच्या मालकीचं हे दुकान असून दरोडेखोरांनी त्यांच्याकडील पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील 20 ते 25 तोळे सोने लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. सध्या बाजारभावाचा विचार केल्यास 20 ते 25 लाख रुपयांचं सोनं लुटल्याचा हा प्रकार आहे. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी चोरीसाठी वापरलेलं पिस्तूल हे खेळण्यातील असल्याचं तपासात दिसून येत आहे. दरम्यान पळून गेलेल्या तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. सोनं अतिशय मौल्यवान दागिना आहे. त्यातच गेल्या काही महिन्यात सोन्याचे दर गगनाला भिडले असून आठवडाभरात सोन्याच्या किमतीत प्रति तोळा 5,000 रुपयांची वाढ झाली. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात भुवया उंचवणारी वाढ झाल्यानं सोने खरेदी करणं कठीण बनलं आहे. त्यातच सोन्याचे दागिने चोरीचे, चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढलेले आहेत. दुसरीकडे सोन्याच्या दुकानांवर दरोडे टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं पुण्यातील या घटनेवरून दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.